शरद चव्हाण, मिलिंद माने आणि प्रवीण जेधे या 3 मित्रांनी कोकणातल्या शेती क्षेत्रात धाडसी पावलं टाकली आहेत। लांजा तालुक्यातल्या माजळ, लांजा आणि कुर्तुम गावचे रहिवासी असलेले हे तिघे मित्र गेल्या 4 वर्षांपासून खेरवसे गावात 18 एकरांवर केळीची शेती करतायत। शेतीतच काहीतरी करण्याचा निर्धार केलेल्या शरद चव्हाण यांनी आपल्या समविचारी आणि समउद्दिष्ट असलेल्या 2 मित्रांना म्हणजे मिलिंद माने आणि प्रवीण जेधेंना एकत्र आणलं। त्यानंतर त्यांनी प्रवीण जेधे यांच्या कुटुंबाची 18 एकर पडीक जमीन वार्षिक 18,000 रुपयांच्या नाममात्र भाडेपट्ट्यावर 15 वर्षांच्या करारानं घेतली। त्यावर त्यांनी आधुनिक पद्धतीनं गटशेती करण्यास सुरुवात केली। माझे मित्र शरद चव्हाण हे मला भेटले आणि ते म्हणाले की बा एवढी जागा आहे तर काहीतरी ते कर। तर मी त्यांना म्हटलं एकट्याला काय मला एवढं शक्य होणार नाही, तुम्ही जर माझ्याबरोबर आलात तर आपण करू। मग मी शरद चव्हाण, त्याबरोबर शरद चव्हाणचे मित्र मिलिंद माने असे आम्ही तिघे एकत्र आलो। एकत्र आल्यानंतर आम्ही प्रायोगिक तत्त्वावर इकडे येऊन जागेची पूर्ण पाहणी करून जागेची लेवलिंग करून मग काय नेमकं पीक घेता येईल आणि कसं कोकणामध्ये आमच्याकडं आंबा, काजू याला पण जास्त पण महत्त्व देतात। केळीकडे कोण वळलं नव्हतं आणि हा इकडे जो आमचा एरिया या ठिकाणी गवत जास्त आहे, त्यामुळे दरवर्षी वणवा लागायचा, कोणतरी आग लावतंय, त्यामुळे कुठची शेती इथे होत नव्हती। मग आम्ही विचार केला की आपण केळीची लागवड करूया आणि शरद चव्हाण हे आमचे मित्र त्यांनी त्या पुढाकार घेऊन केळीच्या लागवडीसाठी आम्ही एकत्र आलो। 2008 साली 18 एकर जमीन ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रात जाऊन केळीच्या पिकाची माहिती घेतली। त्याच्या बाजारपेठेचा अभ्यास करून कोकणातल्या स्थानिक मार्केटची गरज भागवण्यासाठी केळीचं उत्पादन घेण्यास त्यांनी सुरुवात केली। यासाठी 18 एकर शेती तयार केली, त्यामध्ये ड्रीपचा संच बसवला। त्यानंतर G9 वाणाच्या केळीची टप्प्याटप्प्यानं लागवड केली। यासाठी त्यांनी स्टेट बँकेतून 8 वर्षांसाठी 23 लाखांचं कर्ज उचललं। यासाठी त्यांनी ॲग्रोटेक नावाची संस्थाही सुरू केली। त्या नोकरीच्या मागे न वळता आपण शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण करावं आणि इतरही लोक त्याचा फायदा घ्यावा लोकांनी, या उद्देशानं आम्ही तिघं एकत्र येऊन 2009 साली या प्लॉटवर इथं लागवड केलेली आहे। पाण्याची व्यवस्था इथं त्यांची एक विहीर मारलेली होती आणि त्या बाजूलाच तलाव असल्यामुळं विहिरीला पाणी मुबलक होतं, त्यामुळे केळीची लागवड आम्ही निश्चित केली। आणि केळी हे तसं सर्वसामान्यांचं पीक आहे, सर्वसामान्य माणसाला परवडणारं म्हणजे फळ आहे, त्यामुळं केळी लागवड केली तर मार्केटला प्रॉब्लेम येणार नाही हा आम्हाला नक्की माहिती होतं, त्यामुळे मग केळीकडे वळलो। केळी लागवडीसाठी त्यांना कृषी विभागानं मार्गदर्शन आणि मदत केली। बँकेनं कर्ज पुरवठा केल्यामुळं एवढ्या मोठ्या क्षेत्रावर केळी लागवडीचं धाडस त्यांनी केलं। केळी लावताना त्यांनी एकरी 1250 रोपांची लागवड केली। यासाठी 2 ओळीत 7 फूट तर 2 झाडांमध्ये 5 फूट अंतर ठेवलं। संपूर्ण 18 एकरात ठिबक बसवल्यामुळं पाण्याची आणि जोडीला खतांची बचत साधली आहे। ड्रिपला जवळजवळ 8.5 लाख रुपये त्यावेळेला खर्च आलेला आहे। याची लागवड जी आहे ती 7x5 असं फुटावर अंतर आहे। 2 सरीमधलं अंतर 7 फूट आहे आणि 2 रोपामधलं अंतर 5 फूट आहे। एकरी 1250 रोपं म्हणजे 1250 रोपं बसलेली आहेत। जवळजवळ 23,000 रोपं आमची आता जागेवर प्लांटेशन आहे आणि त्यापासून जवळजवळ सरासरी 20 किलो ॲव्हरेज घड हा 20 किलोचा मिळतो। त्यामुळं याचं उत्पन्न एकरी जवळजवळ 20 ते 22 टनापर्यंत मिळालेलं आहे। हेक्टरी तसं 64 टन उत्पन्न मिळतं। खेरवसे गावात पाण्याची कमतरता नाही, पण तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांनी ठिबकवर 8.5 लाख रुपयांचा खर्च केलाय। एप्रिल महिन्यात केळी लागवड केल्यास 9 महिन्यात पीक तयार होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। का विहिरीवर 2 पंप बसून आम्ही एवढं 20 एकर म्हणजे 18.5 एकर प्लॉटला आम्ही पाणी देतोय। हेच कोकणात आधी फ्लड पाणी दिलं तर मला वाटतं 1-2 एकरमध्येच एवढं पाणी संपलं असतं आणि आम्ही जास्त उत्पन्न घेऊ शकलो नसतो। तर ड्रिप केल्यामुळं पूर्ण प्लॉट आम्ही भिजवू शकलो आणि त्यामुळेच आम्ही एवढं जास्त उत्पन्न घेऊ शकलो। ड्रिपचा फायदा उत्पादनामध्ये कसा होतो, किती वाढलं? ड्रिपचा फायदा दुसरा असा होतो की पाणी तर आम्हाला त्याच्या मर्यादित देता येतं। दुसरं खतं जी आहेत ती मॅन्युअली न देता ती ड्रिपमधून वॉटर सोल्युबल खतं दिल्यामुळं त्याला चांगल्या पद्धतीने आम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला त्याला खतं पुरवता येतात। त्यामुळे त्याचं यील्डवर फरक होतो, उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात फायदा होतो। त्याचं येणारं जे उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीनं आम्हाला घेता येतं। कोकणात केळी शेती आणि त्यातही ठिबकचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी आहे, पण ही गोष्ट या तिघांना इथल्या शेतकऱ्यांमध्ये रुजवायची आहे। सर्वसाधारणपणे फ्लो पद्धतीने जे पाणी दिलं जातं
त्याच्यात कम्पेअर जर तुलना केली तर ड्रीप इरिगेशननं पाणी दिल्यामुळं पिकाची वाढ चांगली आहे. फर्टिलायझर वगैरे सर्व गोष्टी त्यांना ड्रीपच्या माध्यमातून दिल्या कारणानं पिकाची वाढ चांगली होती आणि सर्वसाधारणपणे 25 ते 30% उत्पन्न हे इतर पाण्याच्या माध्यमापेक्षा ड्रीपच्या माध्यमातून पिकाचं उत्पन्न हे चांगलं मिळतं. तर केळीची लागवड सामुदायिक केली तर चांगला फायदा होईल आणि कोकणात भविष्यात सामुदायिक पद्धतीनं केळी लागवड लोकांनी करावी. केळी लागवडीस सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षी फळांच्या तडाख्यात बागेचं नुकसान झालं होतं, पण त्यातून सावरत या तिघा मित्रांनी केळीचं भरघोस उत्पादन घेण्यात यश मिळवलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातल्या तुलनेत त्यांना प्रति झाड 20 किलो एवढं उत्पादन मिळतंय. हे उत्पादन कमी असलं तरी कोकणातल्या हवामानात हे उत्पादन समाधानकारक म्हणावं लागेल. गेल्या 3 वर्षांपासून ते केळीची लांजाच्या स्थानिक मार्केटमध्ये विक्री करतायत. आजच्या घडीला आम्ही ते लोकल मार्केट साधारण रत्नागिरी, लांजा, राजापूर साधारण बाहेरच्या राज्यामध्ये गोव्यापर्यंत आमचा माल गेलेला आहे. पण मोस्टली आम्ही गावामध्येच इथेच लोकल मार्केटमध्ये संपवतो आहे, जेणेकरून ट्रॅव्हलिंगवर एक्सपेन्सेस कमी होतील आणि चांगला आउटपुट मिळेल आणि इथल्या तरुणांना रोजगार मिळेल. यासाठी बरंचसं प्रोडक्शन आमचं वर्षाला इथल्या लोकल मार्केटमध्ये संपतं. आजच्या घडीला एक पाण्याचं व्यवस्थापन आपण हे करताना सर ड्रिपनी आम्ही जे करतो, ड्रिपनी करण्याचा जो फायदा शरद सांगितलाच आहे की कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र भिजवतोय आणि त्याचं व्यवस्थापन असं आहे की एका झाडाला सरासरी त्या टेम्परेचरनुसार त्या हवामानानुसार किती पाणी लागेल त्याप्रमाणे त्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही पाणी देतोय. ते सरासरी 20 लिटर पाणी प्रत्येक झाडाला आवश्यक असतं आणि त्याप्रमाणे एवढ्या मोठ्या सिस्टममधून आम्हाला देता येत आहे. गेल्या 4 वर्षात त्यांनी केळीचं जवळपास 1000 टन उत्पादन घेतलंय. याची विक्री त्यांनी सरासरी 7 रुपये किलोच्या दरानं केली आहे. यापासून त्यांनी जवळपास 70 लाखांची उलाढाल केली आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला जवळपास 23 लाखांचं कर्ज घेतलं. त्यानंतर आलेला खर्च वगळता आतापर्यंत त्यांना 20 ते 25 लाखांचा निव्वळ नफा मिळालाय. यानुसार तिघांना दरवर्षी 1.5 ते 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. केवळ एकीच्या जोरावर त्यांनी छोट्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करत काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न केलाय. सध्या त्यांनी दुसऱ्या टप्प्यात केळीची लागवड सुरू केली आहे. प्रभात ॲग्रोटेक नावाने एक फर्म यांनी स्थापन केली आणि ही तिघजण प्रवीण जेदे, शरद चव्हाण आणि मिलिंद माने यांनी एकत्रित येऊन सहकारी तत्वावर सुद्धा एक शेती जर केली, गट शेती, तर ती फायदेशीर होऊ शकते. आणि त्याला सहकारी तत्वावर शेती करत असताना ह्याला जे शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजना आहे त्याच्या अंतर्गत जे केळी लागवडीचा त्यांनी 6 हेक्टरवर लाभ घेतलेला आहे. त्यांनी ॲक्च्युली 7.5 हेक्टर केळी लागवड केलेली आहे, परंतु मर्यादित आपण त्यांना 41,602 याप्रमाणे त्यांना आपण 2,49,000 आपण त्यांना 50% अनुदान त्याचं दिलेलं आहे. आज त्यांच्याकडील 90% मालाची लांजाच्या स्थानिक बाजारात विक्री होतीये. केळी लागवड सुरू करण्यापूर्वी या तिघांनी रत्नागिरीतला केळीचा वार्षिक खप किती आहे याचा अभ्यास केला होता. भविष्यात गावातलं आणि लांजा तालुक्यातलं केळीचं क्षेत्र किमान 100 एकरांवर नेण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून कोकणातल्या हक्काच्या स्थानिक मार्केटला केळीची रिटेल विक्री करता येईल. आता इथल्या लोकल मार्केटमध्ये लोकांना आम्ही आमचा माल देतोय, याचं एक समाधान आहे की आपला चांगल्या क्वालिटीचा माल कमी किमतीत लोकांना आम्ही देणं, हा जो पूर्वीचा उद्देश होता तो आम्ही आज साध्य करण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं. उन्हाळ्यातून पाण्याची बऱ्याचदा झाडांना जास्त गरज असते आणि उन्हाळ्याचं आजचं हे 40-42 टेम्परेचर बघता पाण्याचं बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो. ह्याला पर्याय एक असतो, पाणी जास्त देणं आणि पाणी कमी पाण्यात वाचवायचं असेल तर पूर्ण झाडाचा बुंदा झाकून घेणं की परिसर झाकून घेणं. त्यामुळे हे मल्चिंग हा प्रकार आहे. केळीच्या त्या पानांचा उपयोग करून हे पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग कमी केला जातोय आणि आपल्या झाडाला पाण्याचं जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करणं आणि खतांचा कार्यक्षमतेने वापर करणं, यामुळे अर्थात प्रोडक्शनवर परिणाम होते, चांगलं प्रोडक्शन वाढत आहे. या प्रकल्पाला कृषी विभागानं अनुदान दिलंय, पण त्यांनी केवळ अनुदानासाठी हा प्रकल्प न करता कोकणात केळी शेती वेगानं रुजावी यासाठी हा खटाटोप सुरू केलाय. जेणेकरून भविष्यात केळीचं क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यास इथं प्रक्रिया उद्योगाची मोठी युनिट सुरू व्हावीत अशी त्यांची इच्छा आहे. यामुळे कोकणातल्या तरुणांना वेगळा रोजगार मिळेल. शिवाय तांदूळ, आंबा, काजू या व्यतिरिक्त नवं पीक रुजल्यास त्यांचा इथल्या शेतीचं अर्थकारण बदलण्यास नक्कीच फायदा होईल. कोकणातला माणूस वर्षानुवर्ष कामधंद्याच्या शोधात शहराकडे पळतोय, त्यामुळे इथं शेतीकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. पण शरद चव्हाण, मिलिंद माने आणि प्रवीण जेधेंसारख्या ध्येयानं वेड्या झालेल्या तरुणाईची बीजं कोकणी मातीत रुजल्यास शेतीच्या विकासाच्या रूपानं त्याची फळं नक्कीच चाखण्यास मिळतील. मनोज लेले, साम टीव्ही, रत्नागिरी.